ची रेसिपी आहे बीटरूटचे पराठे। हे बघा असे मोठे मोठे मी 5 हे घेतले आणि हे बघा हे असे मोठ्या किसणीने किसून घ्यायचे आणि त्याचं पाणी असतं ना त्याचं काढून घ्यायचं आपण। याच पाण्याने आपल्याला पीठ मळायचं आहे। आता आपण हे सारं बटाट्याचे पराठे कसं करतो तसं करून घ्यायचं। आता कढईला 1 चमचा तेल टाकलं, त्याच्यात थोडासा ओवा टाकायचा, थोडेसे जिरे टाकायचे, त्याच्यात आपल्याला हे 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या, कारण बीटरूट गोड असतं ना, तर हिरव्या मिरच्या तिखट असल्या का छान लागतात। तर तुमच्याकडे लहान मुलं असते तर थोडं कमी घेतलं तरी चालेल तुम्ही। त्याच्यात आता थोडं आलं लसूण पेस्ट करून घ्यायची, आलं लसूणचा कच्चापणा घालून घेऊ आपण आधी। त्याच्यात आपल्याला आता कांदा पण परतून घेऊ आपण। त्याच्यात थोडंसं मीठ पण टाकायचं आपण। आले लसणाचा कच्चापणा पण गेला आपला। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट टाकूया, मस्त नाही टाकलं, थोडं तिखट, थोडी हळद टाकून घे, कोथिंबीर पण टाकू। याच्यामध्ये आपल्याला किस केलेला आहे ना, तो किस परतून घेऊया आता। मोठा चमचा आपल्याला शेजवान चटणी टाकायची। नक्की शेजवान चटणी तुम्ही टाकून बघा, मस्त लागते खूप। पीठ पण असं सॉफ्ट मळायचं एकदम, म्हणजे आपले पराठे फुटत नाहीत, इतकं सॉफ्ट पाहिजे पीठ पण। हे बघा आता कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे भाजलेलं असेल तर तुम्ही भाजलेलंही टाकू शकता। आता याच्यात हे आपलं बीटची जी आपण भाजी केलेली होती ना, ते याच्यात टाकून घ्यायचं जरा। ते हिरवी मिरची ठेचली गेली नाही याच्यात टाकली। हे बघा आता हे गार करायला काढून घेत आहे, म्हणजे पटकन आपल्याला पराठा करता येईल। खूप छान खायला तेवढं टेस्ट